पत्नी दुसरा विवाह करत असल्यानं इचलकरंजीतील 31 वर्षीय तरुणानं अंगावर पेट्रोल ओतून पेटवून घेत आत्मदहनाचा प्रयत्न केला। शेखर गायकवाड असं त्याचं नाव आहे। या घटनेमुळे शिवाजीनगर पोलीस ठाण्यात एकच खळबळ उडाली। अखेर पोलिसांनी 60% भाजलेल्या शेखरला आयजीएम रुग्णालयात आणलं। तिथं प्राथमिक उपचार करून त्याला कोल्हापुरातील सीपीआर मध्ये हलवण्यात आलं। दरम्यान या घटनेत 2 पोलीस कर्मचारी किरकोळ जखमी झाले। सोलापूर जिल्ह्यातील शेखर गायकवाड याची इचलकरंजी सासरवाडी आहे। त्याची पत्नी इचलकरंजीत राहत होती। ती दुसरा विवाह करणार असल्याची माहिती शेखरला मिळाली। त्यामुळे शेखर आज इचलकरंजीत आला होता। त्याचं आज पत्नीशी भांडण झालं। त्यानंतर शेखरनं थेट शिवाजीनगर पोलीस ठाणं गाठलं। पोलिसांसमोर त्यानं आपली कैफियत मांडली। पोलिसांनी त्याला धीर धरण्याचा सल्ला दिला, पण शेखर गायकवाडनं थेट अंगावर पेट्रोल ओतून स्वतःला पेटवून घेतलं। अंगावरील कपडे पेटल्यानंतर जीवाच्या आकांतानं तो सैरभैर पळू लागला। वाचवा वाचवा म्हणत त्यानं थेट पोलीस ठाण्यात प्रवेश केला। त्यावेळी पोलीस आणि काही नागरिकांनी त्याच्या अंगावर माती टाकून पाण्यात उडी मारण्याचा सल्ला दिला, पण त्यानं पेटलेल्या स्थितीतच पोलीस गाडी शिरण्याचा प्रयत्न केला। पोलीस कर्मचारी आणि नागरिक शेखरच्या कपड्यांना लागलेली आग विझवण्याचा आटोकाट प्रयत्न करत होते। शेवटी पोलीस ठाण्यासमोरील एका घरातून चादर आणून त्याच्या अंगावर टाकली आणि आग विझवली। मात्र तोपर्यंत शेखर गायकवाड 60% भाजला होता, तर निलेश कोळी यांच्यासह अन्य एक पोलीस कर्मचारी किरकोळ जखमी झाले। पोलिसांनी तातडीनं शेखरला आयजीएम रुग्णालयात आणलं। तिथं प्राथमिक उपचार करून त्याला तातडीनं सीपीआर मध्ये पाठवण्यात आलं। उपनिरीक्षक प्रदीप जाधव, निलेश कोळी, सचिन कांबळे, सुमित खुडे, शबाना शिरोळे, अभिजित परीट, वसीम हसुरे यांनी आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले, पण या घटनेमुळे आज इचलकरंजीत प्रचंड खळबळ उडाली।